आपल्या गावाच्या विकासासाठी जो पैसा येतो तो नक्की जातो कुठे? ग्रामपंचायतीने जी कामं सांगितली ती खरंच झाली आहेत का? हे प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात येतात. पण आता माहिती विचारायला कोणाकडे जायचं आणि अधिकाऱ्यांशी उगाच वाद तरी का घालायचा? चला, आज आपण हेच बघणार आहोत की कुठलाही अर्ज न करता किंवा कोणाशीही न भांडता ही सगळी माहिती थेट आपल्या मोबाईलवर कशी मिळवायची. हो, हे 100% शक्य आहे. ग्रामपंचायतीला किती निधी मिळाला, त्यांनी तो कुठे खर्च केला आणि कसा खर्च केला, याचा सगळा हिशोब आता आपल्या फोनवर बघता येतो. चला तर मग, ह्या विषयात जरा खोलात जाऊया आणि बघूया हे नक्की कसं करायचं. आणि हीच तर आपल्या सगळ्यांची भावना आहे, बरोबर? आपल्याला उगाच कोणाची वाद नको असतो. पण त्याच वेळी जो पैसा गावासाठी आलाय तो नीट वापरला जातोय की नाही हे कळायला तर पाहिजेच ना. हा आपला हक्क आहे. आणि या समस्येवर एक मस्त सोपा उपाय आहे. तर तोच मूळ प्रश्न. गावचा पैसा जातो कुठे? म्हणजे गावासाठी जो निधी मंजूर झालाय, तो खरंच रस्त्यांवर, गटारांवर, शाळांवर खर्च होतोय की तसाच पडून राहतो आणि परत जातो? पण आता या प्रश्नाचं उत्तर शोधणं अजिबात अवघड नाहीये. बरं. अनेकदा काय होतं की ही सगळी प्रक्रिया खूप किचकट आहे असं वाटतं किंवा आपल्याला माहितीच नसते आणि मग आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण खरं तर गावाच्या विकासात आपलं योगदान खूप महत्वाचं आहे आणि त्याची पहिली पायरी म्हणजे ही माहिती मिळवणं. कारण माहिती असेल तरच ग्रामसभेत आपण योग्य प्रश्न विचारू शकतो. आणि याच माहितीच्या खजिन्याची एक डिजिटल किल्ली आता आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. हो, केंद्र सरकारनेच एक अशी जबरदस्त सिस्टम तयार केली आहे, ज्यामुळे ग्रामपंचायतीचा सगळा कारभार एकदम पारदर्शक झालाय. या प्लॅटफॉर्मचं नाव आहे ई ग्राम स्वराज. हे एक ऑफिशियल सरकारी ॲप आणि वेबसाईट आहे. हे खास बनवलंय तेच यासाठी की ग्रामपंचायतींचे पैसे आणि त्यांचं प्लॅनिंग सगळं काही आपल्या समोर असावं. म्हणजे आता घर बसल्या सगळा हिशोब तपासता येतो. ओके. तर खर्च कुठे झालाय हे बघण्याआधी ग्रामपंचायतीकडे पैसा येतो कुठून हे समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे निधीचे मुख्य स्रोत कोणते आहेत हे जर कळलं तर त्याचा वापर कसा झाला हे तपासणं एकदम सोपं होईल. तर बघा, साधारणपणे 2 मुख्य मार्ग आहेत. एक म्हणजे ग्रामपंचायतीचं स्वतःचं उत्पन्न, म्हणजे काय तर घरपट्टी, पाणीपट्टी, बाजारातला कर किंवा ग्रामपंचायतीच्या जागांचं भाडं. आणि दुसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा सोर्स आहे, तो म्हणजे सरकारकडून येणारा निधी. यामध्ये 15व्या वित्त आयोगासारख्या योजनांचा खूप मोठा वाटा असतो. आता हा आकडा बघा, 945 रुपये. हे काय आहे? तर 15व्या वित्त आयोगानुसार केंद्र सरकारकडून गावातल्या प्रत्येक व्यक्तीमागे दरवर्षी साधारणपणे 945 रुपये थेट ग्रामपंचायतीला मिळतात. ही खूप मोठी रक्कम आहे. आता याचं गणित बघा किती मोठं होतं. समजा एखाद्या गावाची लोकसंख्या 5,000 आहे. तर याचा अर्थ काय होतो की त्या गावाला वर्षाला जवळपास 50 लाख रुपये फक्त या एकाच योजनेतून मिळतात. आणि 5 वर्षात हाच आकडा 2.5 कोटींवर जातो. विचार करा, एवढ्या पैशात गावात कितीतरी विकासकामं होऊ शकतात. चला, तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. हा सगळा हिशोब आपल्या मोबाईलवर कसा बघायचा, त्याची एक सोपी पद्धत आता आपण पाहू. सगळ्यात पहिलं काम, प्ले स्टोअरवर जाऊन ई ग्राम स्वराज नावाचं ॲप डाउनलोड करायचं. ॲप उघडलं की आपलं राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव सिलेक्ट करा. मग आपल्याला ज्या वर्षाची माहिती पाहिजे ते आर्थिक वर्ष निवडा. आणि मग फक्त फायनान्शियल प्रोग्रेस या ऑप्शनवर टॅप करा. झालं, सगळा हिशोब आपल्यासमोर. आता तिथे 2 महत्त्वाचे शब्द दिसतील. एक आहे रिसिप्ट आणि दुसरा एक्सपेंडिचर. रिसिप्ट म्हणजे काय, तर ग्रामपंचायतीला एकूण किती पैसे मिळाले, आणि एक्सपेंडिचर म्हणजे त्यापैकी किती पैसे खर्च झाले. या 2 आकड्यांवरूनच आपल्याला लगेच कळतं की पैशाचा वापर कसा झालाय. बरं, ॲपवर आपल्याला आत्तापर्यंत झालेला खर्च दिसतो. पण समजा गावात पुढे कोणती कामं करायचं ठरलंय, म्हणजे गावाचा विकास आराखडा काय आहे, हे बघायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ई ग्राम स्वराजच्या वेबसाईटवर जावं लागेल. वेबसाईटवर गेल्यावर रिपोर्ट्स नावाचा एक सेक्शन दिसेल. त्यात प्लॅनिंग टॅबवर क्लिक करायचं. तिथे अप्रूव्ड ॲक्शन प्लॅन रिपोर्ट हा पर्याय निवडा. मग पुन्हा योजनेचं वर्ष आणि आपलं गाव निवडून आपण आपल्या गावाचा संपूर्ण विकास आराखडा डाउनलोड करू शकतो. अगदी सोपं आहे.
हा जो आराखडा आहे ना, त्याला GPDP म्हणतात, म्हणजे ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन. हा एक ऑफिशियल डॉक्युमेंट आहे. यात गावात कोणती कामं करायची आहेत, म्हणजे रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या सगळ्याचं प्लॅनिंग असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर हा आराखडा ग्रामसभेत म्हणजे आपल्या सगळ्यांच्या सहभागाने बनवला जातो. ओके. तर आता आपल्याकडे ॲप आणि वेबसाईटमुळे सगळी माहिती आली आहे. पण ह्या माहितीचं करायचं काय? ह्या ज्ञानाचा वापर आपण गावाच्या भल्यासाठी नक्की कसा करू शकतो? हे बघा, ही माहिती म्हणजे एक मोठी ताकद आहे. या माहितीच्या आधारावर आपण ग्रामसभेत ठोस आणि मुद्देसूद प्रश्न विचारू शकतो. आराखड्यात जी कामं मंजूर झाली आहेत ती खरंच सुरू झाली आहेत का यावर लक्ष ठेवू शकतो. आपल्या गावासाठी नक्की काय महत्त्वाचं आहे हे समजू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आलेला निधी नीट वापरला जातोय, तो परत जात नाहीये याची खात्री करू शकतो. आपल्या या सहभागामुळेच कारभारात पारदर्शकता येते आणि जबाबदारीची भावना निर्माण होते. कारण शेवटी गाव आपलं आहे. तिथले रस्ते, तिथली शाळा, तिथली पाण्याची सोय हे सगळं आपलंच आहे. त्यामुळे त्याच्या कारभारात थोडं लक्ष देणं ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. तर मग आपल्या गावाचा कारभार पाहणार ना?